तर चित्रांवर बोलू काही ह्या माझ्या सिरीजच्या भाग 2मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बोलणार आहे डोंबिवलीमध्ये जी नवनाथ प्लाझा म्हणून जी मी ही बिल्डिंग काढली आहे त्याच्याबद्दल. आणि जर का तुम्ही बघितलं तर ही बिल्डिंग ना, आपण ज्या शेकडो बिल्डिंग बघितल्यात बाकीच्या तशीच आहे, असं विशेष असं काही नाही आहे त्याच्यात. आणि लास्टची 3 वर्ष झाली मी बँगलोरमध्ये आणि मी 4-5 महिन्याने घरी जात असतो महिन्याभरासाठी वगैरे. आणि जेव्हा पण मी चहा प्यायचो ना तेव्हा मी ही बिल्डिंग नोटीस करायचो, माझ्या घरातून दिसते ही बिल्डिंग. आणि ती नोटीस पण ह्याच्यासाठी व्हायची, जर का तुम्ही बघितलं तर ही बिल्डिंग ना तिच्या आजूबाजूच्या बिल्डिंगपेक्षा थोडी मोठी आहे आणि तेवढी मोठी बिल्डिंग तिच्या सराउंडिंगमध्ये नाही आहे. तर काय व्हायचं 4:30-5च्या टायमाला जेव्हा सनसेट व्हायचा तेव्हा त्याचा गोल्डन आवरमध्ये ती लाईट कॅप्चर करायची ती बिल्डिंग. आणि बाकीच्या बिल्डिंग दूरवर आहेत त्यामुळे त्या थोड्या डार्क वाटायच्या. आणि किंवा काय काय छोट्या बिल्डिंग आहेत त्याच्यावरती दुसऱ्या बिल्डिंगची शॅडो पडायची, त्यामुळे ती बिल्डिंग मस्त अशी पॉप व्हायची. तर माझं किती वेळा चाललेलं की मी ही बिल्डिंग काढेन करून. आणि लास्ट इयरला मी ही काढायची ठरवलं. आणि मी एका सिटिंगमध्ये नाही काढली. पहिले मी बसलो एका दिवशी सकाळी 10 मिनटं मी फक्त त्याचं रफ आयडिएशन केलं. त्याच्यानंतर मी परत जेवलो वगैरे, जेवणाच्या टायमानंतर बसलो, मग त्याचं लेआउट फिक्स केलं, ओके हे असं असं आहे. त्याच्यानंतर परत संध्याकाळी बसलो मी, थोडे स्केचेस केले इकडे तिकडे आणि नंतर त्याच्यावरती थोडं काम केलं. मग त्याच्यावरती थोडे विंडोचे ॲड केल्या मी. आणि मग त्या दिवशी तिकडेच ठेवून दिलं, असं थोडं 10-15 मिनटं इकडे केलं. दुसऱ्या दिवशी उठलो, मग वॉटर कलरचा फर्स्ट वॉश मारला. त्याच्यानंतर थोडे बेसिक कलर ब्लॉकिंग केलं त्याचं. त्याच्यानंतर संध्याकाळी मी अजून थोडे डार्कर कलर्समध्ये गेलो आणि परत तेवढंच केलं मग 10-15 मिनटं. मग परत तिसऱ्या दिवशी परत उठलं, मग अजून थोड्या डार्करमध्ये गेलो तो कोट सुकल्यावरती. असं हळूहळू करत केलं. आणि शेवटच्या दिवशी मी लाईन आर्ट केलं. लाईन आर्ट पण मी 2-3 स्टेप्समध्ये डिवाईड केलं, एका ह्याच्यात नाही केलं. आणि मी त्या प्रोसेसचा पूर्ण आनंद घेऊन गेला की मी बोललो की मला ह्याच्यामध्ये आउटपुटचा विचार नाही करायचा एवढा. आणि मग शेवटी मी कॅलिग्राफी ॲड केली, डोंबिवली आणि नवनाथ प्लाझा म्हणून. आणि हे चित्र काढलं मी 7 फेब्रुवारी 2025ला.